आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी मोदकाचं पीठ मळताना थोडं पाणी आणि थोडं दूध घेते आणि मऊसूत मळते. मग त्याला कळ्या पण छान पडतात आणि पांढरे शुभ्र मोदक होतात बघ. अगं बाई, मोदकांची तयारी चालली आहे. मी मदत करू म्हणजे चालेल ना? हो खरा ना. अहो तुमचंच घर आहे असं समजा. छान. आई काय आहे तुम्ही सगळे हे लिव्हिंग रूम मध्ये? तुम्ही मोदक बनवताय? अहो नाव काय सांगितलं तुम्ही तुमचं? आशा. आशा पाटील. आशा पाटील. वाव. हात वगैरे धुतले का तुम्ही? आई अगं तुझ्या बांगड्या. आय मीन तुझ्यासारख्या बांगड्या. अगं तुझ्या होत्या नाही का, तू आराध्याला दिल्या होत्यास सेम तशाच. Isn't it आराध्या? हो ना आजी. बघू सोन्याच्या आहेत, छान आहेत. मी अशाच बांगड्या आराध्याला दिल्या होत्या. नाही म्हणजे ह्या ना माझ्या सासूबाईंनी मला लग्नात दिल्या होत्या. या सेम टू सेम. आईकडे पण अशाच बांगड्या होत्या, आईने आराध्याला दिल्या होत्या. जुने दागिने म्हणजे एकसारखे दिसणारच. आई जुने नाहीये, पॉलिश केले का आत्ताच तुम्ही? नव्या दिसतायत एकदम. हो नुकत्याच पॉलिश करून घेतल्या. कमाल आहे ना आशा पाटील. नाही म्हणजे रस्त्यावर राहत होता तुम्ही तुमच्या आजारी नवऱ्याबरोबर, पैसे नाही वगैरे म्हणत होता आणि सोन्याच्या बांगड्या त्या पॉलिशही करता तुम्ही. यशोधर तुम्हाला यु नो व्हॉट, या विकल्या असत्या ना तुम्ही तर आरामात रेंटवर कुठेही राहू शकला असतात, नाही का ग आई? अगं व्हॉट डू यू थिंक आराध्या? अहो विकणारच आहे हो. तसंही आम्ही बाहेर पडल्यावर त्या विकण्या वाचून दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे. वंडरफुल. म्हणजे इथून जायचं ठरलं तुमचं? गुड गुड गुड. पण एक सजेस्ट करू का तुम्हाला? तुम्ही बांगड्या विकण्याची दगदग करू नका. अहो आम्ही आहोत ना. बांगड्या द्या तुम्ही, आय गिव्ह यू द मनी. ओके चालेल ना आराध्या? आई चला मोदक उकडायला ठेवले पाहिजेत. चला चला लवकर. मी आलेच. दे दे. आराध्या त्यांना सांग. आशा पाटील काय ताई? करेक्ट टायमिंग संजय. ब्रिलियंट. ताबडतोब बाहेर जा आणि काय म्हणायचं काय या बाईच्या नजरेला, आणि माझ्याही लक्षात नाही आलं हो. तरी नशीब त्या बाईनी ना आणखी काही रामायण महाभारत केलं नाही या बांगड्यांवरून. अजून काय काय करणार आहे नाही बाई कोणाच ठाऊक.
आज आता फक्त ना आराध्याच्या हातचे मोदक सगळ्यांना आवडू देत म्हणजे झालं. आई काय ग, मोदक कधी तयार होणार आहेत? केव्हापासून तुमची तयारी सुरू होती? येतायत. आराध्या, बाळा मोदक घेऊन ये. रेडी आजी, आलेच. आज संकष्टी आहे ना, नॉनव्हेज बनवलंय? काहीतरीच काय बोलतेस? वास नाही येते तुम्हा लोकांना? मलाही येतोय. हो, हलकासा वास येतोय खरा. मला पण वास येतोय. हो, मला पण थोडा वास येतोय. एक्झॅक्टली. मोदकात चिकन? काय? हे मोदक नाहीये. आई, आई पाहिलंच ना, आम्ही म्हटलं तुला नॉनव्हेजचा वास येतो. हे बघ. हो, हे मोदक नाहीयेत, हे चिकन मोमोज सारखा काहीतरी प्रकार आहे. हा, ते इशिताला आवडतात ना, म्हणून आराध्याने हे चिकन मोदक बनवलेत. म्हणजे मोमोजचा आकार कळू नये ना, म्हणून असं.